श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर काल होती शिवरात्री आणि माझा होता उपवास. तर उपवासाचा नाश्ता करून आम्ही गेलो होतो फ्रेंडच्या घरी. तर फ्रेंडला वगैरे घेऊन आम्ही येरवड्यामधील एक प्रसिद्ध मंदिर आहे, जे तारकेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे, जिथे लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात. ते इथे टेकडीवरती मंदिर असल्यामुळे इथे लोक खाली वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या घेऊन विकत होते, जे लोक घेत देखील होते आणि खूप छान छान होते. त्याच्यामुळे आम्ही वरती बघत बघत जात होतो. तर इथे एक पुतळा टाईप्स एक मुलगा पण होता, जो थांबला होता आणि तिथे लोक त्याच्यासोबत फोटो काढत होते. तर आम्ही वरती गेल्यावर पाहतो तर काय एवढी जास्त गर्दी. तरी पण आता आम्ही पण आले लांबून म्हणल्यावर आम्ही पण दर्शनासाठी लाईनीमध्ये थांबलो. तर लाईनीमध्ये थांबल्या आम्ही बडबड बडबड करत करत आम्ही जसं गेलो ना, आम्ही सलग 8 वर्ष झालं आम्ही या मंदिरात जातो. त्याच्यानंतर इथे पुरुषांची देखील एक वेगळी लाईन होती आणि स्त्रियांची देखील एक वेगळी लाईन होती, म्हणून जास्त काही प्रॉब्लेम झाला नाही. पण इथं एवढं जास्त ऊन होतं की त्याच्याने त्रास होत होता. मग जसं जसं वरती मंदिरामध्ये आम्ही जात होतो तसं तसं आमची उत्सुकता देखील वाढत होते. त्याच्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो. मंदिरात आल्यावरती आम्हाला जरा धीर भेटला, कारण इथे सावली होती. तर इथे मंदिर देखील होतं दत्ताचं, पण तिथे लॉक होतं, त्यामुळे आम्ही आतमध्ये काही गेलो नाही. त्याच्यानंतर इथे दानपेटीचं होतं, जिथं लोक दान वगैरे करू शकतात, 100-200 रुपये वगैरे. मग त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये आलो. मग जास्त काय आतमध्ये रेकॉर्ड वगैरे चालत नव्हतं, म्हणून आम्ही डायरेक्ट खाली आल्यावरती रेकॉर्डिंग केली. त्याच्यानंतर आम्ही चप्पल वगैरे घेतली, कारण इथे चोरी जास्त होतात त्याच्यामुळे. मग इथे चांगली सोय पण होती की मेडिसिन्स वगैरे सगळं उपलब्ध होतं, की जर कोणाला चक्कर वगैरे आली तर मग ते मेडिसिन वगैरे उपलब्ध असेल. त्याच्यानंतर आम्ही बघत होतो की आम्हाला काही घेण्यासारखं आहे का. तर आम्ही बघत बघत सगळं जात होतो. त्याच्यानंतर आम्हाला काही वस्तू घ्यावेसे वाटले, म्हणून आम्ही पण काही वस्तू घेतल्या, म्हणजे क्लिप्स वगैरे काय आवडल्या ते आम्ही ते घेतल्या. त्याच्यानंतर इथं तुम्हाला प्रसाद, तुम्ही सांगा की तुम्हाला प्रसाद आवडतो का. मला तर फार आवडतो असले प्रसाद, देवाचे प्रसाद. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो फ्रेंडच्या घरी. तर सगळे दमले होते म्हणून सगळे बसले होते जरा आरामात, जरा सावली भेटली म्हणून. त्याच्यानंतर आम्ही खाण्यासाठी कुरकुरे उपवासाचे वगैरे घेऊन गेलो. मग उपवासाचं फ्रेंड्स वगैरे असल्यावरती आम्ही गेम्स तर ऑफकोर्स होणारच. मग खात गेम्स वगैरे खेळत फ्रेंड्ससोबत असल्यावरती मजाच वेगळी असते, सगळं टेन्शन देखील वेगळं विसरून जातो माणूस. त्याच्यानंतर आम्ही गार्डनमध्ये वगैरे गेलो. माझे फ्रेंड्स रील्स वगैरे काढत होते. मग रील्स वगैरे काढून आम्ही गेलो होतो घरी. मग बाय.